बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याच्या अनुषंगाने भोगलवाडी आणि आसपासच्या परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। मात्र आज या मेळाव्याचे माजलगाव तालुक्यातील भोगलवाडी फाटा या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर अज्ञात समाजकंटकांनी फाडले आणि त्या जागेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर लावले। या मेळाव्याच्या अनुषंगाने भोगलवाडी आणि आसपासच्या परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। मात्र याच मेळाव्याची माजलगाव तालुक्यातील भोगलवाडी फाटा या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर अज्ञात समाजकंटकांनी फाडले आणि त्या जागेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर लावले। या घटनेमुळे भोगलवाडी फाटा परिसरातील ओबीसी समाज बांधव अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी या समाजकंटकांचा निषेध व्यक्त केलाय। ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ओबीसी बांधवांनी केली आहे। महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून आधीच तणावाचे वातावरण असताना या घटनेमुळे त्यात आणखी एक भर पडली। प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे असे मत ओबीसी समाजाने व्यक्त केले। या घटनेमुळे उद्याच्या मेळाव्याला कोणते स्वरूप येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। माजलगाव तालुक्यामध्ये भोगलवाडी फाटा येथे संत भगवान बाबा राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा बॅनर असलेला इथे फाडण्यात आलेला आहे आणि काही समाजकंटकांनी तो बॅनर फाडून इथे मनोज जरांगे पाटलांचं बॅनर लावलेला आहे। कारण की उद्याच्याला आज याच गावामध्ये प्राध्यापक संघर्ष योद्धे लक्ष्मण हाके साहेब यांची भोगलवाडी पंचक्रोशीतील आणि धारूर तालुक्यातील लोकांनी सभा ठेवली होती। त्या सभेचा द्वेष मनात धरून काही समाजकंटकांनी रात्री इथं बॅनर फाडला। त्यांचा आम्ही सर्व ओबीसी बांधवातर्फे जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी समस्त ओबीसी समाजातर्फे आमची मागणी आहे। ओबीसी सर्व ओबीसी सर्व ओबीसी सर्व समाजकंटकावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। समाजकंटकावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। हमारे मुंडे साहेब हमारे मुंडे साहेब हमारे मुंडे साहेब हमारे। एनडीपी न्यूज मराठी, धारूर, बीड।